रामनवमीनिमित्त अयोध्या नगरीत भक्तांचा महासागर। राम मंदिराचं उद्घाटन झाल्यानंतरची पहिलीच रामनवमी असल्यानं भाविकांमध्ये मोठा उत्साह। रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात भक्तांची गर्दी। मुंबईच्या वडाळा भागातील मंदिरात देखील सकाळपासून रांग। एकनाथ खडसेंना जिवे मारण्याची धमकी। विविध देशांमधून धमकीचे 4 ते 5 फोन आल्याची खुद्द खडसेंकडून एबीपी माझाला माहिती। माजी मंत्री डॉक्टर परिणय फुके यांच्या कारला भंडारा जिल्ह्यात भीषण अपघात। दैव बलवत्तर म्हणून फुके थोडक्यात बचावले। म्हाडा लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट। उत्तम जानकर यांनी घेतली शरद पवारांची भेट। 19 एप्रिल रोजी भूमिका जाहीर करणार। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये महायुतीच्या उमेदवाराची उद्या घोषणा होणार। दीपक केसरकरांचं वक्तव्य। अमरावतीत आनंदराव अडसूळ आज राणा दाम्पत्याला भेटणार। अनेक वर्षांच्या वादावर पडदा पडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष। अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना एमआयएम कडून पाठिंबा जाहीर। असदुद्दीन ओवेसी यांची घोषणा। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये आज प्रचाराचा शेवटचा दिवस। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमरेड आणि हिंगणा इथं प्रचार करणार। बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यंदाही निवडणुकीच्या रिंगणात। 19 एप्रिल रोजी साताऱ्यातून अर्ज भरणार। घरावर झालेल्या फायरिंग प्रकरणी साक्षीदार म्हणून सलमान खानचा जबाब नोंदवणार। पोलिसांच्या सुरक्षेवर सलमाननं नाराजी व्यक्त केल्याची माहिती। बनावट व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आमिर खानची सायबर सेलकडे तक्रार। आपण कुठल्याही पक्षाला पाठिंबा दिलेला नाही, आमिरचं स्पष्टीकरण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।